आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात अनेकांचं लक्ष लागले ते गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीकडे. साधारणतः 4 मेला विद्यमान संचालकांची मुदत संपते, त्यामुळे लगेच निवडणूक व्हावी यासाठी आता संचालक मंडळाचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. एकीकडे ही निवडणूक पुढे जावी, प्रशासक यावा, कारभार आपल्या ताब्यात यावा यासाठी एक विशिष्ट गट प्रयत्न करतोय. दुसरीकडे वेळेत निवडणूक व्हावी, ती सुद्धा बिनविरोध व्हावी आणि पुन्हा सत्ता आपल्या ताब्यात यावी यासाठी एक गट प्रयत्न करतोय. आणि तिसरीकडे तिसरा गट आहे जो ही निवडणूक बिनविरोध व्हावी, निवडणूक होऊ नये, पैशाचा प्रचंड उधळपट्टी टाळावी यासाठी प्रयत्न करतोय. हे 3 अंगानं सध्या गोकुळच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. सध्याचं एकूण चित्र पाहता निवडणूक प्रक्रिया वेळेत पूर्ण होणं अशक्य असल्यामुळं काही दिवस का होईना प्रशासक येणार हे जवळजवळ नक्की आहे. आता हा प्रशासक नेमका सरकारी अधिकारी असणार आहे, तेच संचालक मंडळ असणार की एखादा राजकीय व्यक्ती असणार, हे सगळं सरकारच्या मनावर, म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या मनावर, दुग्ध विकास मंत्र्यांच्या मनावर. त्यामुळं आपल्या सोयीचं या गोकुळमध्ये व्हावं यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून गोकुळच्या संचालकांनी आता निवडणूक लवकर व्हावी आणि ती बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याचाच एक भाग म्हणून हे संचालक ज्येष्ठ नेते आमदार विनय कोरे यांची वारणेत जाऊन भेट घेतली आणि आपणच आता पुढाकार घ्या, निवडणूक लावा, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करा अशी विनंती केली. आता यापुढे हे सगळे संचालक निश्चितपणे मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे जातील, त्यानंतर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतील, त्यानंतर आमदार चंद्रदीप नरके यांची सुद्धा भेट घेतील. या सगळ्यांनी मिळून गेल्या वेळी माजी आमदार महादेवराव महाडिक आणि PN पाटील यांची 25 वर्षाची सत्ता उलथवून टाकली होती. आता मात्र सगळं राजकारण बदललेलं आहे. आता महाडिक पुन्हा या गोकुळच्या मध्य राजकारणात आलेले आहेत. आता माडकांच्या शिवाय महाडिक वगळून आता गोकुळचं राजकारण अशक्य आहे, कारण राज्यात भाजपची सत्ता आहे आणि सध्या महाडिक भाजपमध्ये आहेत आणि निर्णय प्रक्रियेत आहेत. त्यामुळे आता 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या, महाडिक यांची मनधनी करणं आणि निवडणूक बिनविरोध करणं. अशावेळी सतेज पाटील आमदार आणि महादेवराव महाडिक माजी आमदार किंवा खासदार धनंजय महाडिक यांच्यात समझोता होणार का, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण निवडणूक सध्या तरी कोणालाच नको आहेत, पण दुसरीकडं महायुतीचीच पूर्ण सत्ता यावी हा म्हणणाऱ्यांचा एक गट आहे, तो तर महाडिक गटच आहे मुळात. याशिवाय अनेकांना आहे तसं सहकारात राजकारण न आणता सहकारात राजकारण बाजूला ठेवून आपण जे आहे सुरू आहे त्याच पद्धतीनं पुढची वाटचाल करूया असं म्हणणाऱ्यांचा सुद्धा गट आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सगळ्यात महत्त्वाचं ते ठरवणार आहेत ते आमदार विनय कोरे. खरं तर आमदार विनय कोरे यांनी गेल्या काही वर्षाच्या राजकारणात अनेक संस्थांमध्ये अतिशय निर्णायक भूमिका घेतली. त्यांच्यामुळं अनेक गोष्टी झाल्या, ज्या तडजोडी झाल्या असतील किंवा फॉर्म्युला ठरला असेल, जिल्हा बँक असू दे, महापालिका असू दे किंवा बाजार समिती असू दे, शेतकरी संघ असू दे, अशा जिल्हा परिषद सुद्धा, अशा अनेक ठिकाणी आमदार विनय कोरे यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका पार पडली आणि महायुतीचं जमलं. आमदार कोरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संबंध पाहता त्यांनीच मुख्यमंत्र्यांना विनंती करावी आणि ही निवडणूक बिनविरोध करावी असं साकडंच जणू संचालकांनी घातलेलं आहे. त्यामुळे आता विनय कोरे काय करणार, ते मुख्यमंत्र्यांना काय विनंती करणार,
नुसतं विनंती करणार की पाठपुरावा करणार यावरच बरंच काही अवलंबून आहे गोकुळची निवडणूक कशी होणार. सध्या तरी विनय कोरे यांच्या भूमिकेला अतिशय महत्त्व आहे, कारण विधान परिषद निवडणूक आठवा विनय कोरेंनीच पुढाकार घेतला आणि विधान परिषद निवडणुकीत आमदार सतेज पाटील बिनविरोध निवडून आले. निवडणूक सोपी नव्हती, पण विनय कोरेंनी मध्यस्थी घडवली, यशस्वी घडवली. त्यामुळं पुन्हा एकदा महाडिक आणि पाटील गटात विनय कोरे यांनीच मध्यस्थीची महत्त्वाची भूमिका बजावावी आणि गोकुळ राजकारणापासून बाजूला ठेवावं यासाठी संचालकांची धडपड सुरू आहे, प्रयत्न सुरू झालेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भेटीगाठी सुरू झाल्या. एकच महिना हातात आहे, 5 तारखेला मुदत संपणार आहे मेच्या. त्यामुळे त्याच्या आधी राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात घडल्या जाणार हे नक्की आहे. त्यामुळे ह्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडीत 1200 जे काय वादग्रस्त संस्था आहेत त्या बाजूला ठेवा आणि मतदान घ्या असा एक सूर आहे. त्यामुळंच कदाचित मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक पाऊल मागं घेत न्यायालयात या ज्या संस्थांसंदर्भातला याचिका होती ती मागं घेतलेली आहे. अतिशय महत्त्वाची ही घडामोड आहे, पहिली घडामोड गोकुळच्या संदर्भात. त्यामुळं लवकर निवडणूक प्रक्रिया सुरू व्हावी यासाठीच हा खेळ खेळला गेलेला आहे. त्यामुळं त्याला यश किती येतं हे अतिशय महत्त्वाचं आहे. प्रशासक नेमतानाही तो नेमका कोण असावा याच्या संदर्भातही मोठ्या प्रमाणात हालचाली होण्याची चिन्ह आहेत. यामध्ये भाजप अधिक दक्ष असणार हे सुद्धा नक्की आहे. त्यामुळे मंत्री मुश्रीफ यांची भूमिका आता अतिशय महत्त्वाची आहे. त्यांनाही एकीकडे भाजप, दुसरीकडे काँग्रेस, तिसरीकडे शिवसेना आणि चौथी जनस्वराज या सगळ्यांना सोबत घेऊन पुढचं राजकारण करायचं असल्यामुळं, गोकुळचं राजकारण करायचं असल्यामुळं त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. त्यांच्या एकूण आत्तापर्यंतच्या राजकीय हालचालीनुसार ते आमदार सतेज पाटील यांना सोबत घेतील असंच वाटते. पण त्यांनी अनेकदा घोषणा केलेली आहे की पुढची निवडणूक ही महायुतीच्या माध्यमातूनच लढवली जाणार. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेलाही अतिशय महत्त्व आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आमदार विनय कोरे नेमकं काय करणार यावरच गोकुळची निवडणूक कधी होणार, प्रशासक कधी येणार, निवडणूक प्रक्रिया तातडीनं सुरू होणार का, या सगळ्या गोष्टी अवलंबून असल्यामुळं पुन्हा एकदा वारणा खोऱ्यातील राजकारणाला आणि विनय कोरे यांच्या जिल्ह्यातील राजकारणाला अतिशय महत्त्व आलेलं आहे. बघूया आता विनय कोरे नेमकं वारणेचा नवा तह गोकुळमध्ये कोणत्या पद्धतीनं घडवणार, कारण या वारणेच्या तहाला अतिशय महत्त्व आहे. कारण अनेक वर्षापूर्वी वारणेचा तह झाला, सातारा आणि कोल्हापूर 2 नवीन गाद्या तयार झाल्या. आता मात्र गोकुळमध्ये 2 नवीन गाद्या एकत्र आणण्याचं काम विनय कोरे यांना करावं लागणार आहे. ते करणार का, त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कसा प्रतिसाद देणार यावरच बरंच काही अवलंबून आहे. पाहूया काय होते नेमकं या पुढच्या राजकीय हालचालीत. धन्यवाद.